हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार. तर आज संध्याकाळी मला पूजा मांडायची आहे, पण त्याआधी मी आता फ्रेश झाले आणि आता सध्या मी देवपूजा करून घेतलेली आहे. तुम्हाला दिसत असेल धूप अगरबत्ती सगळं लावलेलं आहे. छान अशी पूजा केलेली आहे. आज देव घासले पंचामृताने आणि खूप छान वाटतंय. मस्त वाटते देवपूजा. सकाळी सकाळी अशी घरामध्ये देवपूजा केली ना की एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि छान वाटते. दिवस पण आपला खूप छान जातो. तर तुम्हाला माझं मंदिर कसं वाटते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. खूप जणींना हे मंदिर आवडतं. जर अजूनपर्यंत कोणी माझे व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी नक्की बघा आणि कसं वाटतंय मंदिर ते पण मला नक्की सांगा. तर आत्ताच आले मी परीला घेऊन आणि चौकामध्ये ना मी हार विचारला, वेणी विचारली आणि केळी विचारली. केळी 70 रुपयाला, गावात मिळतात 40 रुपये डझन. इथं वेणी 30 रुपयाला, गावात 20 रुपयाला मिळते. मी कॅन्सल केलं घ्यायचं. आता घरी चालले. संध्याकाळच्या वेळेला आता मी परत साहित्य घेईन आणि घरी जाईल. चला आता घरी जाते. आता मी परीला घेऊन आले. बराच वेळ झालं. त्याच्यानंतर आईचा फोन झाला आणि आईशी बराच वेळ मी बोलत होते. तर त्याच्यानंतर मग मी आज आहे ना मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. सकाळी चहा पिले होते, त्याच्यावरून मग असे थोडंसं चहा पिले पुन्हा. फुलं कशी आहे? कितीला आहे? 8 रुपये. आणि मला वेळ नाही घेतला. काय बोलत होता? गुलाबाची फुलं बघू शकताय तुम्ही किती फ्रेश आहेत आणि त्यांच्याकडे बघून व्हिडिओ काढण्याचा मोह काय आवरला नाही. चला आता मी साहित्य घेतलंय पूजेचं. घरी जाते आणि लहान मुलींना बोलवते 5. त्यांना हळदी कुंकू देते आणि केळ आणि पुस्तक पण द्यायचंय. तर घरी गेल्यानंतर आता बोलूया आपण. तर आता मी लिफ्टमधून घरी जाते आणि लिफ्टमध्ये आले ना मला व्हिडिओ काढायला आवडतं कारण लाईट आहे आणि छान पण दिसतं, म्हणून मग थोडासा व्हिडिओ घेतला. घरापर्यंत जाईपर्यंत 2 मिनटं पण नाही लागत घरापर्यंत जायला. तर आता घरी जाते आणि पूजेची सगळी तयारी करते आणि पूजा मांडायला घेते. माझी पण तयारी करते. आज पूजा मांडायला वेळ होणार होता, त्याच्यामुळे सगळं पूजेचं जे काही रूटीन आहे ते मी काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही. पूजा पटपट मांडून घेतली. माझं पण मी छान असं आवरून घेतलेलं आहे आणि आता मी रांगोळी काढते आहे. रांगोळी काढताना म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि आज मी काय केले, बाहेरून साहित्य अजिबात आणलेलं नाही आहे. गुरुवारचं साहित्य गेल्या वेळेस आणलेलं होतं ना, ते भरपूर सारं होतं. फक्त फळं आणि हे आणायचं होतं, मुलींना पुस्तक द्यायला हे आणायचं होतं, तर ते घेऊन आले आणि त्याच्यानंतर मग मी सगळं आवरलं. तर आता रांगोळी पण छोटीशी काढून घेणार आहे. आज पूजा मी मंदिरातच मांडली. छान वाटते. म्हटलं बघूया मंदिरात मांडून कशी वाटते. तर छान वाटत होती पूजा. आज मी ही नवीन साडी वेअर केलेली आहे. साडी घालायची नव्हती, पण शेवटचा गुरुवार होता आणि म्हटलं नको नाट लावायला. आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकटं आली, कितीही काही प्रॉब्लेम असले ना, आपण आहे ना पॉझिटिव्ह मनाने आणि सकारात्मक दृष्टीने किंवा मग ना मन निर्मळ ठेवून पूजा करायची, असं तरी माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मग मी आत्ता सध्या पूजा मांडून घेतलेली आहे आणि थोडीफार तयार पण झाले होते. तर आता देवाला नमस्कार केला आणि देवाला म्हटलं की जे काही संकट माझ्या फॅमिलीवर आलेलं आहे, माझ्या घरावर आलेलं आहे ना, ते सगळं संकट दूर कर. त्यानंतर मग मी आता व्रतकथा वाचायला घेतलेली आहे. पूजा झाली की मी लगेच वाचून घेते, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जास्त वेळ पण लागत नाही. कारण देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय पैशाचा, संपत्तीचा. पैशाची धुंदी आली, गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हा तिचे डोळे उघडतील. जाती निदासी घाबरली, तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, जे व्रत सांगाल ते मी नित्याने मान्य करील. उठणार नाही, मारणार नाही. म्हातारी उठली, काठी टेकीत टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली. पुस्तक पण वाचून झाले आणि आता देवाला नैवेद्य काय करायचं, तर आज काही जास्त बनवणार नाहीये मी. पुरणपोळी पण नाही बनवणार आणि दुसरं गोड पण नाही बनवणार. फक्त वरण, चपाती आणि मेथीची भाजी असणार आहे. तोच नैवेद्य देवीला पण आवडतो आणि ती आवडून पण घेणारे मला माहिती आहे आणि तोच नैवेद्य मी तिला दाखवते. तर आता मुली येतील तर त्यांचं थोडंफार शूट दाखवेल तुम्हाला, छोट्या छोट्या मुली. तर त्यांचं पण शूट घेऊन त्यांना खूप छान वाटतं असं व्हिडिओ कोणी काढला की. परीच्याच फ्रेंड आहेत. तर त्या आल्यावरती मग आपण थोडंफार शूट घेऊया. ते एवढे दिवस शूटिंग घेतली. ही कोण? परी. परी. ही कोणाची परी?
सोनार. त्यांची आहे तू. एवढी मोठी झाली. तू किती एवढी एवढी छोटी होती त्यावेळेस मी बघितलेली. तर तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या परीच्या मैत्रिणी आहेत आणि खरं सांगू ह्या खूप गोड आहेत. आणि मी त्यांना म्हटलं मी साडी घातली, मी साडीमधून जर पडली ना तर मला हसू नका. तर त्या खूप हसत होत्या आणि त्यांना म्हणजे असं चेष्टा केलेली समजत होती. तर मी चेष्टा पण करत होते आणि त्यांना केळफूल पण देत होते. तर केळ पुस्तक दिलं, हळदी कुंकू लावलं, त्यांच्या पाया पण पडले आणि एवढाच ब्लॉग आता मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. कारण त्यानंतर माझी तब्येत इतकी बिघडली ना की मी उलट्या करू करू जाम झाले. जवळजवळ पाऊण तास मी उलट्या करत होते. मलाच समजलं नाही की हे असं कशामुळे झालं. कारण उपवास दिवसभर होता, मी काहीच खाल्लेलं नव्हतं, म्हणूनच असं झालं असेल मला वाटते. तर आजच्या पुरतं एवढाच ब्लॉग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.